100% प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या 5 ते 6 साहित्यांमध्येच तयार झालेली ही काटेरी चकली तुम्हाला देखील पाहता क्षणी खावीशी वाटली असेल ना? बघा, हिने अजिबात तेलही धरलेलं नाहीये किंवा मग नरमही पडलेली नाहीये. अशी चकली ना मी फक्त 10 मिनिटांमध्येच तयार केली आहे. मला खात्री आहे तुम्ही अशी चकली यापूर्वी ना कधी खाल्ली असेल ना बनवली असेल. एवढी ही सोपी चकली अगदी लहान मुलगी देखील बनवू शकेल. आयत्या वेळेला जर तुम्हाला एखादा स्नॅक्स हवा असेल, भूक लागली असेल किंवा बाहेरगावी जायचं असेल, तर या चकल्या तुम्ही तयार करून नक्की नेऊ शकता. आता लवकरच मुलांच्या शाळा देखील सुरू होत आहेत, तर त्यांच्या नाश्त्याच्या डब्याला काही ना काही तर तुम्हाला द्यावंच लागेल ना. मग ही चकली नक्की ट्राय करून बघा. अजिबात भाजणी तांदळाचं पीठ असं काही न वापरता अगदी घरगुती साहित्यांमध्ये मुलांचाच नाही तर सर्वांचाच आवडता खाऊ म्हणजेच खुसखुशीत खमंग चकली बनवायला सुरुवात करूया. या चकल्या बनवण्याकरिता ना कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता एखादी पसरट आणि जाडबुडाची कढाई गॅसवर ठेवायची. आता यामध्ये घालूयात एखाद्या कोणत्याही प्रकारच्या वाटीने किंवा डब्याने मोजून 1.5 वाटी पाणी. आता याच वाटीने इतर पण साहित्य मोजून घ्यायचं आहे बरं का. 1 चमचा रेग्युलरचं तेल घातलंय. तेलाचं प्रमाण अचूक घ्या. चवीनुसार मीठ घालूयात आणि अर्धा चमचा किंवा तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट घालूयात. आता या लाल तिखटाऐवजी ना तुम्ही मिरची आणि लसणाची पेस्ट पण घालू शकता बरं का. मी एक वेळेला ट्राय केली होती, मस्त चकली झाली होती. आता 2 ते 3 चमचे किंवा आवडीनुसार पांढरे तीळ घालायचे आणि अर्धा चमचा कलरकरिता काश्मीरी लाल तिखट घालायचं, जे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता पाव चमचा ओवा हातांवर क्रश करून घालूयात. यामुळे चकलीला स्वाद मस्त येईल आणि पचनास देखील हलकी फुलकी होईल. आता घेऊयात मेन साहित्य म्हणजेच पीठ. तर या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ वापरणार आहे. आपण ही चकली ज्वारीच्या पिठाचीच बनवत आहोत. तर त्याकरिता ज्या वाटीने मी पाणी मोजून घेतलं होतं, त्याच वाटीने 2 वाटी हे ज्वारीचं पीठ घेतलंय. पीठ वाटीमध्ये भरताना जास्त घट्ट दाबून भरायचं नाही, तर हलक्या हाताने घ्यायचं, म्हणजे मग प्रमाण या ठिकाणी अचूक होईल. आता तुम्हाला तर माहितीच आहे, ज्वारीच्या पिठाला हवा तेवढा चिकटपणा नसतो. यामुळे आपली चकली ना बऱ्याचदा तुटू शकते. म्हणूनच तर घालूयात मोजून 3 ते 4 चमचे किंवा पाव वाटी गव्हाचं पीठ. यापेक्षा जास्तीचं गव्हाचं पीठ घेऊ नका, नाहीतर चकली नरम पडेल. हे पीठ मी फक्त पिठाला चिकटपणा येण्यापुरतंच घातलंय. पटापट संपूर्ण पीठ या पाण्यामध्ये मिक्स करूयात. ही चकली बनवण्याकरिता आपल्याला कोणत्याही प्रकारची भाजणी बनवायची गरज नाहीये किंवा तांदळाचं पीठ, बेसन पीठ वापरण्याचीही गरज नाहीये. मोजक्या घरगुती 2 पिठांमध्येच ही चकली तयार होते आणि हे पीठ महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असता. त्यामुळे तुम्ही सुद्धा आयत्या वेळेला अचानक जरी मनात आलं ना, तरी देखील या चकल्या बनवून घेऊ शकता. तर बघा, संपूर्ण पीठ या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच गॅस मी बंद केलाय. आता यावर झाकण ठेवून मोजून 10 ते 15 मिनिटाची फक्त वाफ काढून घेऊ. यामुळे पीठ व्यवस्थित शिजतं आणि त्यामध्ये चिकटपणा येतो. तर बघा, 10 ते 15 मिनिटांनंतर आता मी कढाई इकडे घेतेय, कारण आपल्याला हे कणिक छान असं मळून घ्यायचंय. झाकण खोलून बघते, बघा झाकणावर खूप सारी वाफ आलेली होती. याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं वाफवलं गेलंय. ते आता कढाईतून मोकळं करूयात आणि लगेच ताटामध्ये काढून घेऊयात, कारण याला ना आपल्याला छान असं मळून मळून एकजीव करून घ्यायचंय. तर हे पीठ वाफवलेलं असल्यामुळे बऱ्यापैकी गरम आहे, तर आपल्या हाताला चटके बसू नये याकरिता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय. नॉर्मल थंड पाणी आहे. त्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर हे पीठ छान असं मळून घ्यायचंय. आणि जर तुम्हाला एवढंही गरम पण हाताला सोसवला जात नसेल, तर एखादा पेला घ्या, वाटी घ्या आणि त्याच्या मदतीने हे पीठ छान असं प्रेस करून घ्या. नंतर ज्या वेळेला तुमच्या हाताला सोसवेल इतकं गरम म्हणजे पणा कमी झाला, कोमट झालं पीठ, की मग तुम्ही हे मळून घ्या. तुम्हाला जर या पिठामध्ये थोड्याफार पाण्याची गरज वाटली, तर थोडंसं हातावर पाणी घेऊन हे पीठ छान असं मळून घेऊ शकता. फक्त लक्षात असू द्यात, आपल्याला चकलीचं पीठ जे आहे ते जास्तच नरमही भिजवायचं नसतं, म्हणजे जास्त सॉफ्टही भिजवायचं नसतं. असं केल्यास आपल्या या चकलीला छान असे काटे पडत नाही आणि ती चकली लवकर नरम देखील पडू शकते. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं घट्टसर हे कणिक व्यवस्थित भिजवून घ्या, साधारणतः या कन्सिस्टन्सीचं. आता यावर झाकण ठेवून फक्त 10 मिनिटाकरिता हे साईडला ठेवू. तोपर्यंत आपण उर्वरित तयारी करूयात. तर बघा, या ठिकाणी मी चकलीचा साचा घेतलाय. याला पहिले तेल लावून घेते, कारण माझा हा साचा पितळी आहे ना,
तर पीठ बऱ्यापैकी हिरवं पडू शकतं, त्यामुळे पहिले तेल लावून घ्यायचं. आता व्यवस्थित हे असेंबल करून घेऊयात. आणि हो, आपण यामध्ये जी चकलीची प्लेट टाकलेली आहे ना, त्याची जी खडबडीत बाजू असते ती बाहेरच्या साईडने ठेवायची. ही टिप्स मात्र लक्षात असू द्यात. आता लगेचच सोऱ्यामध्ये पीठ भरून घेणार आहोत. तर सध्याला मी निम्मच पीठ भरणार आहे आणि उरलेलं निम्म पीठ लगेच झाकून ठेवलंय. आता हे छान असं पुन्हा एकदा मळून घेऊयात. यामुळे त्यामध्ये एकजीवपणा येईल आणि आपली चकली पाडताना अजिबात तुटणार नाही. बघा, छान असं मऊसूत आपलं हे पीठ तयार झालं. लगेच सोऱ्यामध्ये प्रेस करून भरलंय. आता याचं झाकण लावूयात आणि लगेचच थोडीशी चकली पाडून बघूयात. तर बघा, अगदी मस्त अशी आपली काटेरी चकली बाहेर निघतीये. याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे. लगेचच चकल्या पाडायला घेऊयात. आता तुम्हाला या चकल्या पाडल्यानंतर, तयार केल्यानंतर अशा उचलून सोडता येत असेल तर डायरेक्ट ताटामध्ये तयार करून घ्या. आणि जर तसं जमत नसेल तर छोटे छोटे पेपरचे तुकडे तयार करायचे आणि त्यावर या चकल्या बनवून घ्यायच्या. पेपर उचला की तो हातावर पालथा घालायचा आणि लगेचच चकली तेलामध्ये सोडायची. अतिशय सोपी पद्धत आहे, पण मला हे नेहमीचं आहे, सवय आहे, त्यामुळे मी डायरेक्ट या चकल्या ताटामध्येच तयार करून घेते. सुरुवातीचा जो वेढा आहे ना, तो थोडासा प्रेस करून द्यायचा, गोल करायचा. यावर आपल्या चकलीचा आकार डिपेंड करतो आणि साधारणतः 3 ते 4 वेढ्यांची ही चकली तयार करून घ्यायची. तुम्ही बघितलं असेल, गॅसवर मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे, कारण या चकल्या पाडल्याबरोबर लगेचच तळून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ या चकल्या अशाच हवेशीर ठेवायच्या नाही, कारण आपण यामध्ये ज्वारीचं पीठ वापरले तर त्याला लगेचच तडे जायला सुरुवात होते. त्यामुळे तर बघा, 6 ते 7 चकल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. या चकल्यांचं जे शेवटचं टोक होतं ना, ते व्यवस्थित मात्र प्रेस करून द्या. यामुळे चकली तेलात गेल्यानंतर अजिबात सुटणार नाही. लगेचच या चकल्या तळायला घेऊयात. आता चकल्या तळतानाची देखील 1-2 टिप्स आहेत, त्या महत्त्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ही चकली तळण्याकरिता तेल हे छान असं कडकडीत गरमच असावं. तेल गरम आहे की नाही हे चेक करण्याकरिता थोडासा तुकडा तेलामध्ये सोडून बघा. तो लगेचच तेलावर तरंगायला लागला की समजायचे तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता एका वेळेला 2 किंवा 3 चकल्या सोडा. आता तुम्ही बघू शकता, यामध्ये खूप सारे बुडबुडे येत आहेत. आपल्याला चकलीसुद्धा दिसत नाहीये, इतके हे बुडबुडे आहेत. आता हे जरा वेळ कमी होऊ द्यात. तर बघा, काही वेळातच आपले बुडबुडे पूर्णतः कमी झाले. हलकीशी चकली दिसायला लागली, म्हणजेच याचा अर्थ चकली थोडीशी तेलामध्ये सेट झालेली आहे, तळली गेली आहे. आता ही तुम्ही पलटवून दुसऱ्या साईडने देखील जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत खमंग खरपूस तळून घ्या. तर बघा, आपल्या या चकल्या किती मस्त अशा तेलावर तरंगतायत. याचा अर्थ या व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत, हलक्या फुलक्या जाळीदार तयार झाल्या. लगेचच तेलातून निथळून एखाद्या डिशमध्ये काढून घेऊ. या चकल्यांना गरमागरम खायला गेलं तर थोड्याशा नरम लागतात, त्यामुळे थंड झाल्यानंतरच खायला घ्या. मस्त अशा खुसखुशीत लागतील. सेम पद्धतीने आता उर्वरित सगळ्याच चकल्या तळून घेऊयात. या ठिकाणी फक्त महत्त्वाचे टिप्स 1-2 लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे तेल हे कडकडीत गरमच असावं. दुसरं म्हणजे चकल्या सोडल्यानंतर बुडबुडे कमी होण्याची वाट बघा. कमी झाल्यानंतरच या पलटवून टाका आणि यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम करा. आता जोपर्यंत चकलीमधून बुडबुडे निघणं पूर्णतः बंद होत नाही तोपर्यंत चकली छान अशा खरपूस खमंग रंगावर तळून घ्या. बघा, आपल्या चकल्या काय मस्त दिसत आहेत ना, अगदी छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत, अजिबात तेलकट नाही आहेत. काटा देखील अगदी परफेक्ट आलाय. यावरूनच लक्षात येते आपल्या या चकल्या आतून किती मस्त अशा हलक्या फुलक्या पोकळ तयार झालेल्या असतील. आता या चकल्या महिनाभर टिकण्याकरिता ना व्यवस्थित थंड होऊ द्यायच्या आणि मगच हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायच्या. यामुळे चकलीला अजिबात हवा लागणार नाही आणि ती नरम पडणार नाही. तुम्हाला या चकली फोडल्याच्या आवाजावरून लक्षात आलं असेल काय मस्त ही खुसखुशीत आहे. आता तोडून दाखवतीये बघा, आतमध्ये ही किती मस्त अशी पोकळ आहे. याचा अर्थ हिला खूप मस्त अशी जाळी पडली आहे. ही अजिबात तेलकटही झालेले नाहीये. तर तुम्ही आजची ही चकलीची रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.